आता आम्ही बोटनी सफर करायला चाललोय. आता इथून पलीकडे वगैरे जाणार आहे. ती बोट आली बघू शकता मागे. मी गणेश सगळेजण आता आम्ही पहिल्यांदाच कोकणामध्ये बोटने प्रवास करणार आहे. आधी केलाय महाबळेश्वरला वगैरे, पण इथे कोकणामध्ये फर्स्ट टाइमच आम्ही बोटने आलोय. लास्ट टाइम आलो होतो पण जास्त आम्हाला एक्सप्लोर नाही करता आलं, जास्त टाइम नव्हता त्याच्यामुळे. हा बघा लहान गा एकदम उत्सुक आहे समुद्रात जाण्यासाठी. हे बघू शकतात सगळेजण कसे जातात ते. ही बोट आहे. ह्या बोटने आम्ही पलीकडे सगळे 5-6 पॉइंट आहेत ते आम्हाला दाखवणार आहेत. हा युवराज बंडू याला म्हणतात सगळे. फोटो काढ तुम्ही, व्हिडिओ करतोय. हे बघा असं बसून जातात सगळे. हे इथून यांचं ऑपरेट होतं सगळं. त्यांचा तुम्ही उत्साह बघू शकता एकदम एन्जॉय करताना. मागे आता आम्ही आमची एक बोट आली ती जाणार, ह्याच्यात 10 जण गेले आणि बाकीच्या ह्याच्यात 10 जण आहेत. तिकडून आमची बोट आली मागे. आता ह्या बोट मध्ये आम्ही जाणार आहे आणि त्यांची बोट गेली पुढे. आता तिथून पुढे ते थांबले एका ठिकाणी कुठेतरी. मग आम्ही सगळेजण एकत्र तिथं सुनामी आयलंडला वगैरे जाणार आहे. तर चला भेटूया पुढे सांगतो. आमची बोट आली आता 10-1 जण राहिले आम्ही. आता आम्ही बाकीच्या आता बोट मध्ये जाणार आहे. तर चला कसं काय वगैरे एक्सपिरियन्स आहे तुम्हाला दाखवतो बोट मधला. हे असं चालायचं पडायचं रे मी. 2 मिनिटं आता आम्ही जॅकेट वगैरे घेतात ते सेफ्टीसाठी. बघूया तुम्ही, खूप मस्त वाटतं एकदम. घाला जॅकेट तर घाला की तुम्ही सगळे. फोटो काढ दादा, फोन कुणाकडे मा बघू नये. ठीक आहे, बघू शकता इथं हे ईगल पक्षी आहेत. हे ऑस्ट्रेलियातून असतात या सीझन मध्ये आता तिकडं. बघू शकता तुम्ही, ही आम्हाला गँग आहे. आता आम्ही समुद्राच्या एकदम मध्यभागी आलोय. ते लाटांची संख्या खूप आहे. होडी एकदम खाली होते, स्टेबल करत नाही अजिबात. सुनामी आयलंडला. त्याला मिनी केरळ म्हणून पण ओळखलं जातं, कारण की सगळी नारळाची झाडं असल्यामुळे.
खूप मस्त झाड आहेत नारळांचे एकदम. सुनामी आयलंड इथे ते सगळे बोटी वगैरे आहेत इथे आणि पाण्यात हॉटेल्स कसे बांधत बघू शकता. कोणाला नाश्ता वगैरे करायचा असेल तर एकदम उत्तम सोय केलेली आहे. सगळ्या राईड्स वगैरे पण आहेत इथे. हे दोघं चाललेत आनंद घ्यायला समुद्राचा. हे दोन जय विरू, जय आणि बांडिया. हे संजय माने आमचे मार्गदर्शक. खूप एन्जॉय करतोय. कधी आमच्याबरोबर येत नाही पण फर्स्ट टाइम आलाय पण चांगला एन्जॉय करतोय. आता कदाचित तो इथून पुढे पण आमच्याबरोबर प्रत्येक ट्रिप मध्ये असेल असं मला वाटतंय. हा सगळीकडेच असतो आमच्या व्लॉग मध्ये. हा छोटा मुलगा फुल समुद्राचा आनंद घेताना. खूप मजा इकडे. ही राईड्स वगैरे तिकडे या साईडला खूप एन्जॉय करतात ते लोक. हे सगळेजण पाण्यात आता मस्त मोदक खायचा आपल्याला यांचा कोकणचे खास मोदक. बघू जास्त मस्त पाण्यात भिजून इथं मस्त. आता आम्ही जस्ट बीचवर आलोय. थोडंसं आवरलं वगैरे. आता दुपारच्या जेवणाची तयारी चालू आहे. तर इथे सगळेजण जेवण वगैरे बनवतात. ते दाखवतो तुम्हाला एक मिनिट. जेवणाची तयारी चालू आहे. एका पातेल्यामध्ये भात ठेवलाय जिरा राईस करण्यासाठी आणि दुसऱ्या पातेल्यामध्ये चिकनची भाजी करायची आहे. सो त्याची तयारी चालू आहे. हा मुलगा हा नुसतं टाइमपास करतो मोबाईल मध्ये बघत. हा पण आहे ना हा मुलगा. हा पण थोडासा काम चोरच आहे मुलगा. काहीतरी कारण शोधत असतो टाइमपास करण्यासाठी. ह्यानी लय काम केलं यार. बिचारे आचार्य आहेत गणेश शेठ आखाडे आणि अनिल दादा गोरे. आज त्यांनी बनवायचं मनावर घेतलंय. वस्तात गणेश शेठ आखाडे. मला काय जमते.
टोपात मोठ्या टोपात तांदूळ ते जाणून घ्यायला काय संबंध कोण नमस्कार. तर आता तुम्हाला मी रूमचं थोडंसं दाखवतो इथं कशा रूम्स आहेत काय. हा बंडू कुठं हिंडतोय काय माहिती एकटाच. हा इथे एक हॉल काढलाय असा. हा हॉल आहे ते जास्त जण असतील तर इथे झोपू शकतात. इकडे एक इथे एक बेडरूम एक आहे. या साईडला एक बेडरूम आहे. या साईडला एक बेडरूम आहे. इथे एक हॉल आहे. लागू का बा. इथे एक हॉल आहे आणि इथे एक या साईडला एक बेडरूम आहे. इथे एक बेडरूम आहे. म्हणजे साधारण 4 बेडरूम आहेत. 2 हॉल आहे आणि 2 बाथरूम आहेत आणि किचन आहे. असे साधारण रूम आहे. मस्त आहे एकदम. म्हणजे 20-25 लोक असतील तर आरामात राहू शकतात. या साईडला एक बाथरूम आहे. मग कॉर्ड सेट घालणार आपलं बघ फक्त. नाही कपडे नाही भेटणार. भाकरी खायला भाकरी आणल्यात का नाही. आता ही आमची मस्त भाजी बनवून झालेली आहे. वसत गणेश टाकाड यांनी बनवलेली आहे. तरी ताली मस्त भाजी. आता चौकशी लागते काय माहिती. आता मस्त जेवतो आणि खूप भूक लागली. समुद्रात एन्जॉय केल्यामुळे जरा जास्तच भूक लागली. ह्यांनी जरा जास्तच एन्जॉय केला पोरांनी समुद्रात. आता नाही ती शिकले वाटले वडवड. का किती